लाभलेले प्रमुख पाहुणे प्राचार्य देसाई सर, उपमुख्याध्यापक कांबळे सर, ज्युनियर ब्लॉक प्रमुख चव्हाण सर, मालेकर सर, वारन सर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि माझे प्रश्न मित्र, खरं आज सदीचा समारंभ 2 वर्ष झाली तुम्ही आमच्या जवळ आलेला आहात, शिकलेला आहात आमच्याकडून काहीतरी. ज्यावेळी 11वीला आला त्यावेळी तुमचं आम्ही इथं स्वागत केलेलं आहे आणि हे स्वागत केल्यानंतर ते 11वी आणि आजचा हा सदीच्या समारंभाचा कार्यक्रम बघितला तर दिवस किती पटकन निघून गेलेले आहेत हे आज आपल्याला कळत सुद्धा. खरं तर 10वी पास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की आपल्याला कॉलेज लाईफ एन्जॉय करायला मिळावं. 10वी मध्ये खूप अभ्यास केलेला असतो, 11वीला आल्यानंतर थोडासा एन्जॉय करावा असं वाटतं आणि हा एन्जॉय आम्हीही समजून घेतो आणि त्यासाठी आम्ही 11वीला वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील आम्ही आयोजित केलेले असतात आणि त्यामधून आम्ही तुमच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं हे काम केलेलं आहे. 11वीला वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर 12वीचा जो टप्पा आहे ते तुमचा 11वीच्या एप्रिल महिन्यातच तुमची जादा तास सुरू झाल्यानंतर सुरुवात होते समर वॅकेशनला. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतं की आता बस झालं, 11वीचं मुलांचं खेळणं बागडणं खूप झालं, आता थोडंसं यांना अभ्यास करायला आहे, त्यांना थोडंसं अभ्यासाकडे वळवलं पाहिजे आपल्याला. आणि त्या दृष्टिकोनातून इथं असणारा प्रत्येक शिक्षक ज्या त्या विषयामध्ये जीव ओतून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो, एक एक कन्सेप्ट तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना एवढीच अपेक्षा शिक्षकाची असते की माझा विद्यार्थी हा असा बावळट नाही राहिला पाहिजे, माझा विद्यार्थी हा अतिशय एखाद्या खणखणीत नाण्यासारखा असला पाहिजे. आज तो इथून बाहेर पडून जाणार आहे, बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर त्याला कुणीही त्याच्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं नसलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये असणारा जो काही कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं काम इथे असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने केलेलं आहे. असं म्हटलं जातं की 12वी हा आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. खरोखर आहे मित्रांनो, 12वी हा आपल्या आयुष्यातील खरोखर टर्निंग पॉईंट आहे. उद्या तुम्ही हा कॅम्पस सोडून बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करणार आहात, वेगवेगळ्या लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे, त्या लोकांशी कसं वागावं कसं बोलावं याचं यश आनंद याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला तुम्हाला महत्त्व द्यायचे हे तुम्हाला ठरवायचं आहे. ज्ञानाच्या असंख्य अशा शाखा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. 12वी नंतर ज्ञानाच्या शाखा रुंदावताना तुम्हाला दिसतील. आर्ट्समधील, कॉमर्समधील, सायन्समधील विद्यार्थी आहेत. सायन्सच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जाता येतं, मेडिकलला जाता येतं. कॉमर्सचे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातील अनेक दालनं ओपन झालेलं आहे. मात्र आर्टच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्हाला काही थोडंसं सायन्स आणि कॉमर्स सारखं आम्हाला काही प्रगती करता येणार नाही असं कुठेतरी खंत मनामध्ये आपल्या असते. परंतु मित्रांनो, असं काही समजायचं कारण नाही. कारण 12वी झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीचं शिक्षण घ्यायचं आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन वेगवेगळ्या प्रकारच्या UPSC, MPSC एक्झाम मधून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करतात. आजच्या लोकांना देशाच्या आणि राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी या UPSC आणि MPSC सारख्या अभ्यासक्रमातून त्यांना तिथं पोहोचता येऊ शकतं. प्रशासकीय अधिकारी फक्त आर्ट्समधून होता येतं असं नाही,
प्रशासकीय अधिकारी सायन्सचा विद्यार्थी होऊ शकतो, कॉमर्सचा विद्यार्थीही होऊ शकतो. आणि जर अभ्यास केला, कष्ट घेतले, तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, कष्ट करण्याची आत्मविश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही शिखर तुम्हाला पार करता येतं मित्रांनो. भारत देश हा लोकशाही प्रधान असणारा देश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या लोकांना 12वी नंतर डायरेक्ट 5 वर्षाचा लॉचा कोर्स करता येतो. डिग्री नंतर 3 वर्षाचा कोर्स आहे. कायद्यामधील ज्ञान प्राप्त करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना तुम्हाला वकील होता येतं. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं मत मांडता येतं. खरंच स्वतःला जर व्यक्त करण्याची एवढी अपेक्षा जर तुमच्यामध्ये प्रबळ असेल तर तुम्ही मास मीडियामध्ये प्रवेश करू शकता. मास मीडियामध्ये तुम्ही समाजातील अनेक वाईट गोष्टीवर तुम्ही प्रकाश टाकू शकता. अनेक चांगले परिवर्तन तुम्ही समाजामध्ये आणू शकता. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला तिथं काम करता येतं मित्रांनो. बरेच वेळेला आपल्याला संधी आलेलं समजत नाही. कधी संधी येते, कधी निघून जाते आणि ती ज्यावेळी येते त्यावेळी आपल्या दरवाज्यावरून ते दरवाजा ठोठावते आणि मग ते दार उघड बाई, दार उघड. आणि त्यावेळी जर आपण तुझा का दरवाजा उघडला नाही तर ती संधी तिथून निघून जाते मित्रांनो. आणि मग आपण नशिबाला दोष देत राहतो. सुप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर म्हणतो, कॅरेक्टर इज डेस्टिनी. नसीब हे माणसाच्या हातात आहे. आणि हे नसीब बदलण्याचं, तुमचं नसीब बदलण्याचे ताकद इथं बसलेल्या सर्व शिक्षकांनी तुमच्यामध्ये निर्माण केलेले आहे मित्रांनो. 12वीच्या वर्गात शिकत असताना तुम्ही मायकल डेल शिकलेला आहात. कोण आहे मायकल डेल? 12 वर्षाचा मुलगा मेक्सिकोच्या आकाशामध्ये मासे पकडण्यासाठी जातो. वडील आणि भावंड मासे पकडत असताना हा मात्र त्या किनाऱ्यावर काहीतरी टॉटलाईन विणण्याचं काम करतो. ज्यावेळी दिवसभर वडील आणि भाऊ मासे पकडून आणतात त्यावेळी मात्र एकदाच तासाभरामध्ये दिवसभर त्यांनी जे मासे पकडतात तेवढे मासे मात्र हा एकदाच त्याला गोळा केलेले आहे. काहीतरी नवीन निर्माण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता. आणि म्हणून ते म्हणतो, इफ यू थिंक यू हॅव अ गुड आयडिया, ट्राय इट. तुम्हाला वाटतं ना तुमच्यामध्ये चांगली एखादी कल्पना आहे, प्रयत्न करा. अशा पद्धतीचं जाळं निर्माण केलं होतं की एकाच वेळी अनेक मासे त्याला लागतील. हाच मायकल डेल वयाच्या 17व्या वर्षी वर्तमानपत्र विकून BMW सारखी एखादी महागडी अलिशान अशी कार विकत घेतो. काय वय आहे तुमचा? 17, 18, 19 वर्षाच्या पलीकडे तुमचं वय नाही. मायकल डेल पण 17 वर्षाचा होता. BMW सारखी अतिशय महागडी कार त्याने विकत घेतली होती. वयाच्या 19व्या वर्षी डेल कॉम्प्युटर क्रॉप नावाची 1984ला स्वतःची कंपनी स्थापन करणारा हा मायकल डेल आज एकूण 16 देशांमध्ये डेल कॉम्प्युटर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, माहित आहे डेल कॉम्प्युटरची निर्मिती कशी झाली? IBM सारख्या कंपनीला पहिल्यांदा कॉम्प्युटर निर्मिती केली. आणि मायकल डेल स्टॅम्प विक्री करून एकदा IBM कंपनीचा एक कॉम्प्युटर घेऊन येतो घरी आणि तो कशा पद्धतीने वर्क करतो हा भाग. काय जिज्ञासा आहे बघा. आणि हे वर्क करताना पाहतो आणि त्याला वाटतं की अजून यामध्ये काहीतरी गोष्टी ऍड केल्या पाहिजे आपल्याला. आणि IBM सारख्या कंपनीतले काही कॉम्प्युटर घेऊन त्यामध्ये काही सॉफ्टवेअर ऍड करून वेगवेगळ्या ठिकाणी ते विकले जातात. आणि त्याला असं वाटतं की आता मात्र आपण स्वतःचीच कंपनी स्थापन करावी, आपण स्वतःच एखादा कॉम्प्युटर तयार करावा. म्हणून त्यांना एक कॉम्प्युटर तयार केला, डेल नावाचा कॉम्प्युटर. आजही आपण पाहतो. ही इच्छाशक्ती आपल्याकडे असली पाहिजे मित्रांनो. फ्रेड एबर्ट सारखा माणूस एखादी नॉवेल यायला घेतो. प्रत्येक काम हातात घेतल्यानंतर त्याला वाटते की अरे माझ्याकडं रिझर्व्हच नाही, स्टॅबिलिटी नाही, धैर्य नाही, चिकाटी नाही.
मी एखादी नॉवेल सुद्धा घेऊ शकतो. आणि बायको मात्र हसते, कारण त्याची धसरूटची मात्र तिला चांगलीच माहीत असते. आणि एक दिवस त्यांना नॉवेल घ्यायला घेतली आणि आधी एक नॉवेल घेऊन झाल्यानंतर मात्र घरात फ्रस्ट्रेशन, परत निराशा. अर्धवट नॉवेल लिहिलेली नॉवेल वाचल्यानंतर म्हणतो, अरे हा इतका मूर्खपणा मी माझ्या आयुष्यात कधीच केलेला नाही, कोणीच वाचणार नाही ही माझी नॉवेल. रागाच्या भरात टीका केलेलं सगळं लिखाण एका डस्टबिनमध्ये फेकून देतो आणि त्याच्या असणाऱ्या शेतावर निघून जातो. पावसातून निघून जात असताना त्याला तिथं ओल्ड अँगस नावाचा एक शेतकरी भेटतो आणि सहज लेखक त्याला विचारतो, काय करतोस तू? आणि ते ओल्ड अँगस म्हणतो की मी खणण्याचं काम करत आहे. काय करताय? खणण्याचं काम करत आहे. अतिशय दलदलीचा भाग आहे. ते म्हणतोय की माझे आजोबा सुद्धा इथं खणत होते, माझे वडील सुद्धा खणत होते आणि मी सुद्धा खणतोय, कारण मला माहित आहे की मला इथं पुनर्निर्माण करायचं आहे आणि माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना आणि मला सुद्धा माहित आहे की इथं पुरेसं खणल्याशिवाय मला इथं पुरण बनवता येणार नाही. ही आहे मित्रांनो जिद्द, चिकाटी. त्यावेळी लेखकाला वाटतं की खरोखर ह्या विष्णू अँगस कडून, ओल्ड अँगस कडून आपल्याला काहीतरी शिकता येईल. तसाच पाठीमागे फिरतो, जे काय डस्टबिन मध्ये टाकलं, जे काय सगळे लिखाण आहे ते त्या पावसामध्ये भिजलेले घरी येतो. टेकडावर सर्व ते सुकवलं जातं आणि परत नॉवेल लिहायला घेतो. तिसऱ्या महिन्यामध्ये नॉवेल लिहून पूर्ण करतो आणि एका पब्लिशरकडे देतो पब्लिश करण्यासाठी आणि त्याबद्दल सर्व विसरून जातो. थोड्या दिवसामध्ये तार येते. काय आहे त्या तारीमध्ये? तुमची नॉवेल बुक सोसायटीनं पब्लिश केलेली आहे. 19 भाषेमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. सिरियलाइज्ड, ड्रामाटाइज्ड, सिरियल निर्माण झालेले आहेत, नाटकं निर्माण झालेले आहेत. हॉलिवूडनं सुद्धा विकत केलेले आहे. गेलं ना जीवन बदलून, किती वेळ लागला. म्हणून मित्रांनो, आपल्या